असं पहा ना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे। नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये पुराची स्थिती भयंकर आहे। शेतकऱ्याच्या डोळ्यातून वाहणारी आसवं सुद्धा तितकीच भयंकर आहेत। जमिनीचा पुरता खरडपट्टी निघाली आहे। जमिनीचा कस निघून गेलाय। होती नव्हती तितकी माती गेल्यानं आता केवळ शेतात दगडधोंडेच दिसतायत। शेतकऱ्याला पुढची 10 वर्ष काय करायचं असा मोठा प्रश्न सतावतोय। हाताचं पीक गेलंय आणि तात्काळ मिळेल अशी मदतही येण्याची शक्यता कमी आहे। मदत नाही, पण राजकारणी शेतात पोहोचलेत। राजकारण्यांनी आसवं पुसायचा प्रयत्न केल्याचा दावा केलाय। महाराष्ट्राचे आजी आणि माजी असे दोन्हीही मुख्यमंत्री आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांच्या बांधावर जायचं म्हणतायत। त्यातले माजी मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने बांधावर पोहोचलेत। आजी मुख्यमंत्र्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव एका विशिष्ट टप्प्यापर्यंत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता आलाय। जेव्हा ते थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले तेव्हा आजी मुख्यमंत्र्यांच्याकडून शेतकऱ्यांना काही मदत धनादेशाद्वारे देण्यात आली। आणि इतकंच नाही तर शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आपण आलेलो आहोत असं आजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्र्यांनी विद्यमान सरकारची जबाबदारी जास्त आहे असं अधोरेखित करायचा प्रयत्न केला। आणि तिसऱ्या टप्प्यावर आत्ताच्या महाराष्ट्राच्या सरकारचे रिमोट कंट्रोल असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणतात की आता कर्ज काढूनच मदत करावी लागेल। शेतकरी मदतीची आस लावून बसला असताना मदत नक्की कशी करायची, कोणी करायची या संदर्भात दावे प्रतिदावे होतात। आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आत्ताच्या घडीला या दुष्काळात राजकारणाची पेरणी होतीये का या प्रश्नावरच आजची लक्षवेधी चर्चा। पहा ना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे। लक्षवेधीच्या आजच्या भागामध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता राम बुधवंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता विकास लवांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, त्याचबरोबर आपल्यासोबत बीडचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत सचिन मुळूक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक या नात्यानं जयंत माइंडकर। पहिला प्रश्न थेट जयंत माइंडकर यांना आहे। जयंत माइंडकर, आजी आणि माजी मुख्यमंत्री दोघंही शेतकऱ्यांना थेट भेटण्यासाठी त्यांची आसवं पुसण्यासाठी मैदानात आहेत। आजच्या स्थितीपर्यंत या दोघांनाही वाट बघायची गरज होती का? नाही, वस्तुस्थिती ही आहे की मुख्यमंत्री या नात्याने इतक्या बाका प्रसंग आलेला असताना खरं तर मैदानात जायला पाहिजे होतं। पण एक वस्तुस्थिती आहे की शरद पवार जसं त्यांनी पण काल सांगितलं की आम्ही स्वतः सांगितलेलं मुख्यमंत्र्यांना की तुम्ही एका जागी बसून सगळं हँडल करा आणि आम्ही इतर जण फील्डमध्ये काम करतो। पण जेव्हा हे टीकेचं मोहोळ उठलं तेव्हा आज उद्धव ठाकरे गेलेले आहेत। एक वस्तुस्थिती आहे की ज्या प्रमाणात कोरोना ऑलरेडी असताना हे जे काही आसमानी संकट नैसर्गिक आपत्ती आलेली आहे तर ही एवढी टीका होईपर्यंत थांबण्यापेक्षा त्याच्या आधीच जर का उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर बाहेर पडले असते तर ते अधिक संयुक्तिक दिसलं असतं। मी याच याच्यात हे पण मान्य करतो की अनेक वेळेला काय असतं की जेव्हा मुख्यमंत्री यांचे दौरे होतात त्याच्यामुळे प्रशासनावर ताण पडतो आणि डिजिटायझेशन आणि ऑनलाईन मुळे आपण याद्वारे सुद्धा बरीचशी कामं करू शकतो। आजच्या युगात जसं आपण आता सुद्धा चर्चा ऑनलाईन करत आहोत तसं होऊ शकतं मी मान्य करतो। पण तरी सुद्धा जसं आपण स्टुडिओत बसलेले आहात तसं मुख्यमंत्र्यांनी जिथे मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे, जसे 80 वर्षाचे शरद पवार जर का जाऊ शकतात तर तसंच जर का उद्धव ठाकरे सुद्धा या आधी गेले असते तर ते अधिक चांगलं झालं असतं। ठीक आहे जयंत माइंडकर, आपण म्हणताय तो मुद्दा पोहोचलेला आहे,
फक्त अशा प्रकारच्या चर्चा आणि प्रत्यक्ष राजकारण याच्यात थोडासा फरक असतो. अशा प्रकारच्या चर्चांमध्ये मतं घेतली जातात, मतमतांतरं मांडली जातात. प्रत्यक्षात राजकारण हे फील्डवर जाऊन करायचीच गोष्ट आहे असं ताज्या घटनाक्रमामध्ये चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. मला पुढचा प्रश्न या निमित्तानं सचिन मुळूक यांना विचारायचा आहे. सचिनजी, आत्ताच्या घडीला मुख्यमंत्र्यांचा दौरा ज्या गतीनं सुरू आहे ते पाहता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याच्यासाठी ते कधी येतील आणि किती वेळ देतील? प्रसाद सर, आज दिवसभर आज आम्ही नेते मंडळी शिवसेनेचे आणि सर्व पदाधिकारी हे प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्यासाठी आज सकाळपासून आम्ही ग्रामीण भागात फिरत आहोत. आज बीडमध्ये अब्दुल सत्तार साहेब राज्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे गेवराई, बीड आणि इतर ज्या ग्रामीण भागामध्ये जाऊन तिथं पाहणी करतायत. तसेच प्रत्येक मंत्रिमंडळातला मंत्री सुद्धा आज या ठिकाणी प्रत्येक सचिन मुळूक, तुम्हाला वाटतंय की तुम्हाला उशीर झालाय का तुम्ही अजूनही तुम्हाला याच भूमिकेत ठेवता आहात की तुम्ही योग्य वेळेवर सक्रिय झालेला? मुख्यमंत्री या महाविकास आघाडीमधले सर्व नेते मंडळी हे संवेदनशील आहेत आणि ही संवेदनशीलता. सचिन मुळूक, माझा एक प्रश्न होता या ठिकाणी. सचिन मुळूक, माझा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाहीये किंवा माझा प्रश्न ऐकू आलेला दिसत नाहीये. मी प्रश्न तुम्हाला हाच विचारलेला होता की आत्ताच्या घडीला तुम्ही योग्य वेळेला जागे झालात असं तुम्हाला वाटतंय का? सचिनजी, कदाचित काही तांत्रिक कारण आहेत, त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नसावा. रविकांत तुपकरांना विचारूयात. तुपकर, जागी गेलेले झोपी गेलेले जागे झालेत की जाग आली आहे असं दाखवलं जात आहे? नाही, दुष्काळ ओला पडो का दुष्काळ कोरडा पडो, त्रास हा कायम शेतकऱ्यांनाच होत आलेला आहे. ओला दुष्काळ पडला आणि कोरडा दुष्काळ पडला की कधी कोणत्या मंत्र्याने आत्महत्या केली नाही ना कोणत्या आमदार खासदाराने आत्महत्या केली नाही, यांच्यावर कधीच दुष्काळ पडत नाही. आता जे चाललंय ती दौऱ्यांची स्पर्धा लागली की काय अशी शंका आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या मनामध्ये निर्माण होते आहे. आता या सगळ्या दौऱ्याला, फोटो सेशनला आता आम्ही शेतकरी सगळे कंटाळलेलो आहे. आम्हाला थेट मदत काय करतात ते सांगा. आता सगळ्या महाराष्ट्राला कुठं नुकसान झालं, किती नुकसान झालं हे माहित आहे. रविकांत, तुम्ही म्हणता थेट मदत कशी करणार ते सांगा. थेट मदत नक्की करायची कोणी? इथंच तर सगळं घोडं अडलंय. मदत मागितली की केंद्राकडे बोट दाखवतायत राज्यकर्ते, विरोधक म्हणतायत सगळी मदत काय केंद्रानेच करायची का? मदत नक्की कोणी करायची? नाही, मदत करण्याची जे दातृत्वाची भावना आहे किंवा मनापासून ज्यांना मदत करायची आहे ही भावना दोन्ही सरकारांमध्ये नाहीये, लक्षात ठेवा. केंद्र सरकार राज्य सरकारवर ढकलतं, राज्य सरकार केंद्रावर ढकलतं आणि याच्यात राजकारण सुरू आहे. बळी मात्र आमचा जातोय. याच्यामध्ये राज्य सरकारनं प्राथमिक मदत तातडीने केली पाहिजे आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी केंद्राकडे जाऊन राजकारण बाजूला ठेवून केंद्राकडे मदतीची मागणी केली पाहिजे. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी ट्विट केलं की मी महाराष्ट्रासोबत आहे, नुसतं शाब्दिकरित्या सोबत असून चालणार नाही, तर तातडीनं त्यांनी सुद्धा मदत देणं या ठिकाणी गरजेची. आपत्ती व्यवस्थापन. ठीक आहे, विकास लवांडेंना आपण त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारतोय. विकासजी, प्राथमिक मदतीची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आजही शेतकरी हेच विचारतोय की नेते येऊन जात आहेत, मदत कधी येणार आहे? मी आपलं विवेचन ऐकतोय. तुम्ही इतर ज्या पाहुण्यांना प्रश्न विचारताय तेही मी प्रश्न ऐकतोय. मला खरं तुमच्या प्रश्नांच्या बाबतीत नम्रपणाने सांगावंसं वाटतं, इतकं उथळ चर्चा किंवा उथळ प्रश्न आपण जर करत असाल तर राज्य सरकारचा कारभार किंवा शासन व्यवस्था जी असते ही आपल्याला समजली की नाही असं मला शंका येते. या आठवड्याभरामध्ये किंवा 10 दिवसामध्ये जो पाऊस चाललाय किंवा आपण मुख्यमंत्र्यांच्या नावाने दूषणं देताय, मदत कोणी करायची त्याच्याबद्दल बोलताय, थेट मदत करायची असते याच्याबद्दल बोलताय, कोणी करायची टोलवाटोलीचा, आपण जे आरोप करताय हे अँकरला न शोभणारे प्रश्न आहेत असं मला नम्रपणाने वाटतं. ठीक आहे, लोकशाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, मला माझी भूमिका घेण्याचा अधिकार आहे. तुमची भूमिका तुम्ही मांडा, परंतु मला एक नम्रपणाने सांगायचंय की आपण महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस पाहत असाल, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये सुद्धा पूर परिस्थिती काही दिवसापूर्वी निर्माण झाली होती. त्यावेळेस या केंद्र सरकारमधलं कुणीही तिथे आलं नव्हतं
राज्य सरकारनेच मदतीचा तिथे हात दिला होता. आमचे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी, स्थानिक पदाधिकारी त्या ठिकाणी मदत कार्यात गुंतले होते. पण केंद्राकडनं नरेंद्र मोदींचं तिकडे कुठेही पाऊल किंवा हेलिकॉप्टर उतरलं नाही, तिकडे बघायला आले नाहीत. आणि त्याच्यानंतर सुद्धा कोविडचं जे संकट आलं, या संकटाचा सामना करताना सुद्धा केंद्राने महाराष्ट्राला वाटाण्याचेच अक्षता दाखवलेले आहेत. तिथं कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही. या कोविडच्या भयंकर अशा मोठ्या संकटातनं या राज्याची आणि या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज पुन्हा या अतिवृष्टीचं संकट महाराष्ट्रासमोर आलेलं आहे. 2020 हे साल सबंध संकटात या महाराष्ट्राचं चाललेलं असताना, ठीक आहे विकास लवांडे, आपण असं म्हणताय की केंद्र मदत करत नाहीये. रविकांत तुपकरांनी मांडलेला एक मुद्दा आहे, तुम्हाला तोही उथळ वाटत असेल तर वाटू शकतो, तुम्हाला काय उथळ वाटावं हा काही माझा अधिकार नाही. रविकांत तुपकर म्हणतात प्राथमिक जबाबदारी राज्याची आहे, याच्यावर बोला. 22,000 कोटी रुपये केंद्राने का थकीत ठेवलेत याचं उत्तर कोणी देत नाहीये. आज महाराष्ट्रावर इतक्या मोठ्या संकटात असताना सुद्धा नरेंद्र मोदी साहेब मन की बात या बाबतीत करत नाहीयेत कधी. आणि मग राज्य सरकार जी मदत करते, आज सर्व नेते मंडळी महाविकास आघाडीचे त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जमेल तसं शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला धीर देण्याचं काम करतायत. आज वेगळ्या पद्धतीने निकष लावून त्या ठिकाणी जे काय मदत वेगवेगळ्या प्रकारची करावी लागणार आहे, आज पवार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे. आणि केंद्राकडे राज्याने मागणी करणं हा राज्याचा अधिकार आहे, कारण केंद्राकडे आपण काही कर रूपाने पैसे देत असतो. जीएसटीचे 22,000 कोटी रुपये आज 6 महिने झाले राज्य सरकार केंद्राला मागतंय, पण दिले जात नाहीयेत. याचा अर्थ काय काढायचा? याचा अर्थ काय काढायचा त्याचं उत्तर राम बुधवंत देतीलच. पण तत्पूर्वी एकदा रविकांत तुपकर यांना विचारू इच्छितो. रविकांत तुपकर, प्राथमिक जबाबदारी ही केंद्र पैसे देत नाही म्हणून पार पाडता येत नाही, हा तर्क आहे. तुम्ही आधी त्यावर बोला, त्याच्यानंतर राम बुधवंत बोलतील. रविकांतजी. नाही, विकासजींचं मी ऐकलं, त्यांनी सांगितलं की केंद्राने मदत केली पाहिजे. पवार साहेबांनी काल मांडणी केली ती बरोबर आहे, त्यांनी कर्ज काढून मदत करावी लागेल असंही म्हणाले, कारण परिस्थिती वाईट ही गोष्ट खरी आहे. परंतु राज्य सरकारची पण प्राथमिक जबाबदारी आहे. राज्य सरकारनं तातडीनं पंचनाम्याचे सगळं बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या खिशामध्ये 2 पैसे कसे जातील अशी व्यवस्था केली पाहिजे. आणि मग राज्यातल्या सगळ्या नेत्यांनी केंद्राकडे गेलं पाहिजे. आता राज्य आधी मदत करणार का केंद्र आधी मदत करणार, याचं जर भांडण 2, 4, 6 महिने चाललं तर आम्हाला तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही ना. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. विकास लवांडेंचं त्याच्यावरचं उत्तर काय आहे, तर्क काय असतील ती आपण माहिती घेतली. राम बुधवंत यांना उत्तर देण्याची संधी देतोय. राम बुधवंत, आपण बोला. राज्य सरकारने जबाबदारी नाकारलेली नाहीये. नाही, बरोबर आहे ना, पण ती अजून स्वीकारलेली पण दिसत नाहीये. विकासराव, स्वीकारलेलीच आहे, त्याची कार्यवाही सुरू आहे, शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू आहेत. अच्छा, म्हणजे पंचनामे झाल्यावरच मदत मिळणार आहे? काम चालू आहे, मदत मिळणार, निश्चितपणे मिळणार शेतकऱ्यांना मदत. कधी मिळणार, एखादी तारीख देता चर्चेत? तारीख अशी देतात नसते, हे काय किराणा मालाचं दुकान नाही साहेब. बरं ठीक आहे, हे किराणा मालाचं दुकान नाही आहे. राम बुधवंत हे म्हणतात की किराणा मालाचं दुकान नाही, मदतीची तारीख देता येत नाही. निश्चितपणे लवकरात लवकर मिळेल. ठीक आहे, लवकरात लवकर मिळेल. एकदा राम बुधवंतांचं म्हणणंही ऐकूयात आपण. कर्जमाफी, शेतकऱ्यांना कर्जमाफी याच सरकारने केली योग्य प्रकारे आणि सर्व शेतकऱ्यांना मिळाली. ठीक आहे, राम बुधवंत बोलतायत, एकदा त्यांना बोलायची संधी देऊयात आपण. मला हे सर्व जे बोललं त्याचं बोलण्यासाठी विशिष्ट वेळ द्या. पहिला मुद्दा असा आहे की अल्पस्मृती असणारं सरकार आहे, त्याला शॉर्ट टर्म मेमरी, गजनी मेमरी सारखी, याचे गजनी पिक्चर मधला जो कॅरेक्टर आहे त्याची जशी मैं कोण हो अशी परिस्थिती असणारी जे हे सरकारमध्ये बसलेले सगळे लोक आहेत. महाविकास आघाडी 3 गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. इकडे शेतकरी बिहारला प्रचार करा, तुमचे नेते बिहारला प्रचारात गुंतलेत ते सांगा. लवांडे साहेब, जरा चर्चेमध्ये येण्याचं नियमावली समजून घ्या. तुम्ही बोलत असताना मी बोलत नव्हतो, मुद्दा समजून घ्या. बोलताना जरा भान ठेवून बोला. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. काय तुम्ही घोषणा केली होती आदरणीय शरद पवार साहेबांनी, पश्चिम विदर्भामध्ये जाऊन फळबागांना 1 लाख रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे, 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे. काय मदत मिळाली? काय मिळाली नाही. मराठवाड्यामध्ये येऊन उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या परभणी जिल्ह्यातल्या ज्या बांधावर उभं राहून भाषण ठोकलं, 50,000 रुपये मी सरकारमध्ये आल्यावर मदत जाहीर केली. अहो, सरकारमध्ये येऊन 1 वर्ष झाले, काय मदत केली? सगळ्या लोकांना मोदीचा पैसा मिळतो, 6,000 रुपये लोकांच्या खात्यावर येतात. काही दिवसापुरते मुख्यमंत्री राहिले त्या काळामध्ये जी राज्यपालांनी आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी मदत दिली ती शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाली. तुम्ही काय मदत दिली? सर्व जीएसटीच्या पैशाला विषय भरकटण्यामध्ये आणि विषयाचं विषयांतर करण्यामध्ये हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते माहीर आहेत. शेतकरी मरतोय, रविकांतजी तुपकर सांगतात ती सत्य घटना आहे.
मराठवाड्यामध्ये रोज 15-20 आत्महत्या होतात. कोण बोलतंय? आणि आज शेताच्या मालाला भाव नाही, भरड धान्य खरेदी नाही, शेती पाण्यात गेली. अहो खरीप पाण्यात गेलं तर रब्बी कुठून येईल? आता शेतकऱ्याला बांधावर उभा राहण्यासाठी सुद्धा माती नाहीये. काय पेरणी करेल तो उद्या रब्बी मध्ये? मदत नाही, शेतकरी बँका कर्ज देत नाहीत आणि हे नुसतं हवेत घोषणा आहे त्यांच्या. राम बुधवंत, एक मुख्य आक्षेप जो केंद्राच्या बाबतीत आहे त्याच्यावरही तुमच्याकडून खुलासा लागेल. राम बुधवंत, एक मुख्य आक्षेप असा आहे की जीएसटीचे पैसे नाहीत. तुम्ही त्याचा पुसटसा उल्लेख केलात, पण हा एक प्रमुख मुद्दा प्रचारामध्ये आता समोर येतोय की जीएसटीचा पैसा मिळत नाही म्हणून आम्ही मदत करू शकत नाही आहोत, असं राज्य सरकार वारंवार सांगतंय. राम बुधवंत, आपल्याला प्रश्न विचारलाय, आवाज पोहोचलाय माझा आपल्यापर्यंत? सर रिपीट प्रश्न प्लीज. मी म्हणालो की जीएसटीचा पैसा मिळत नाही म्हणून मदत करता येणार नाही असं म्हणतायत. या सत्ताधाऱ्यांच्या दाव्यावर तुम्ही तुमचं म्हणणं 1 मिनिटात मांडा. हास्यास्पद भूमिका आहे. जीएसटीचा पैसा मिळाला, कदाचित त्यांना माहिती नसेल, त्यांच्या अर्थमंत्री त्यांना माहिती देत नसतील किंवा पेपरमध्ये येतं ते सुद्धा वाचत नसतील, म्हणून यांचा गोंधळ आहे. पैसा सरकारला मिळाला, सरकारमधून जनतेच्या विकासासाठी पैसा हा वापरला जातोय, कोरोनासाठी पैसा वापरला जातोय. अहो कोरोनाच्या हेड खाली किती मोठा भ्रष्टाचार चालू केला यांनी. फक्त एवढंच आहे की 25-15 मध्ये विशिष्ट आमदारांना विशिष्ट मतदारसंघामध्ये भ्रष्टाचाराला पैसा दिला जातो. बोगस कामं केले जातात. सोयगाव मध्ये तिथे एक ग्रामपंचायत आहे, 25-15 हेड खाली बोगस कामं केले यांच्या लोकांनी. पुराव्यानिश्चित छापून आलं वर्तमानपत्रामध्ये. काय सांगतात? मराठवाड्यात शेतकरी मृत्यू पावतोय, कुणी दारात उभं करत नाही. किती घोषणा विसरून गेले काय? सचिन मुळूक याच्यावर उत्तर देतील. एक सचिन मुळूक यांनाही उत्तर द्यायची संधी देतोय आपण. सचिन मुळूकजी, जीएसटीच्या पलीकडे काय आहे? मुळात पवारसाहेब असं सांगतात की कर्ज काढून आता मदत करण्याची वेळ आलेली आहे. आपल्या चेहऱ्याचं हे सरकार आहे, शिवसेनेचा चेहरा आहे या सरकारला. कर्ज काढण्याच्या साठीची प्रक्रिया किती दिवसात पूर्ण होईल? सचिनजी. मुळामध्ये हे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजपची भूमिका काय आहे हे सर्वसामान्य लोकांना सांगायची गरज राहिलेली नाही. एक कोरोनासारखी महाभयंकर परिस्थिती महाराष्ट्रावर नाही, देशावर नाही तर पूर्ण जगावर आलेली असताना या सगळ्या गोष्टीचं राजकारण करण्यामध्ये भाजपच्या लोकांना जास्त रस दिसून येतोय. आणि राहिली परिस्थिती राज्याच्या आर्थिक परिस्थितीची, या सर्व गोष्टीमध्ये सर्वश्रुत आहे की महाराष्ट्रच नाही तर देशातल्या सर्व राज्यांची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत झालेली आहे. तशा परिस्थितीमध्ये सुद्धा सचिनजी, आपण म्हणताय ना की राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. पवार साहेबांनी सल्ला दिला ना त्याच्यावर. पवार साहेब म्हणतात कर्ज काढा. माझा प्रश्न थेट आहे, हा चेहरा या सरकारचा शिवसेनेचा आहे. शिवसेनेच्याकडून किती लवकर कर्ज काढण्याचा आणि शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णय होईल? नक्कीच महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीचं सरकार हे संवेदनशील आहे. नक्कीच शेतकऱ्यांसाठी काही करण्याची जर गरज पडली तर हे सरकार, हे महाविकास आघाडी सरकार हे कोणत्याही गोष्टी करून शेतकऱ्याला असं अडचणीतून बाहेर काढण्याचा 100% प्रयत्न करेल, यामध्ये दुमत नाहीये. बरं, मला रविकांत तुपकरांना एक प्रश्न आहे त्या निमित्तानं, आणि पुढचा प्रश्न रविकांत तुपकरांच्यासाठी असेल. तुपकरजी, मदतीची अपेक्षा किती लवकर आहे? त्यानंतर विकास लवांडेंना बोलतं करू आपण या मुद्द्यावर. आत्ताच्या घडीला कर्ज काढायचं असेल तर त्यासाठी किती कमी वेळ असला पाहिजे आणि आपली कालमर्यादा अपेक्षित काय आहे? एक पीक हातात गेल्यानंतर पुढच्या पिकाच्या साठीची मधली वेळ अशी कितीशी उरली आहे? आत्महत्या करायच्या आधी मदत द्या, आत्महत्या केल्यावर मदत देऊ नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि सरकारला अजून किती शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे? आमच्या रक्ताचा प्रत्येक वेळी नैवेद्य सरकारला लागतो का? किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे? मग सरकार जर का अडचणीत आहे तर मंत्र्यांच्या दौऱ्यावर का खर्च होतो? मंत्र्यांच्या दौऱ्याचा खर्च आता शासकीय आकडा जर माहितीच्या अधिकारात काढला तर करोडो रुपये यांच्या दौऱ्यावर खर्च आहे. मग या मंत्र्यांच्या दौऱ्यावरचा खर्च आतापर्यंत थांबला का? किंवा मंत्र्यांनी सुविधा घ्यायचं बंद केलं का? मंत्र्यांचे पगार, आमदारांचे पगार, खासदारांचे पगार का नाही थांबवले? म्हणजे जे काही येतं ते सगळं शेतकऱ्यांवरच येतं. आणि हे सगळे आश्वासनं ऐकून आम्ही आता कंटाळलेलो आहे. आमची एकच विनंती आहे की आता पंचनामे नको. आता मी रिसोडमध्ये वाशिम जिल्ह्यात मोर्चा काढला आठवड्याभरापूर्वी, त्या तहसीलदारांनी, कलेक्टरने आम्हाला आश्वासन दिलं, अजून पंचनामे नाही. पूर्ण सोयाबीन उद्ध्वस्त झालेलं आहे. विदर्भात, मराठवाड्यात अत्यंत वाईट परिस्थिती आहे. म्हणजे काय केलं म्हणजे सरकारला जाग येईल.
काय केलं म्हणजे या सरकारला जाग येईल? विकास लवांडेंकडे कदाचित उत्तर असेल त्याचं, आणि अत्यंत गंभीर आणि खोलवर असं उत्तर ते देतील. उथळ चर्चा ते करणार नाहीत. विकासराव बोला. प्रसादजी, हे शासन इथे संवेदनशीलपणाने काम करतंय. रोज कोविडच्या प्रश्नावर भारतामध्ये सर्वाधिक अतिशय उत्तम असं काम या सरकारने केलेलं आहे. लोकांना दिलासा देण्याचं काम आणि लोकांना आधार देण्याचं काम महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे. आपण जे मगाशी प्रश्न विचारले, शिवसेना कर्ज किती दिवसात काढेल? मला सांगा, शिवसेना कर्ज काढणार आहे का सरकार कर्ज काढणार? शिवसेना कर्ज कधी काढणार असा मी प्रश्न विचारलेला नाही. माझ्या तोंडात शब्द घालू नका. शिवसेनेच्या प्रवक्त्यांना आपण विचारलं, मी त्यांना असं विचारलं की हा चेहरा, या सरकारचा चेहरा विकासजी शिवसेनेचा आहे. मी असं विचारलं, या सरकारचा चेहरा शिवसेनेचा आहे. कर्ज घेण्याचा निर्णय किती लवकर होऊ शकतो? अहो मला सांगा, प्रस्ताव अर्थमंत्री देणार, अंतिम मंजुरी कोण देणार आहे? मुख्यमंत्री देणार ना कर्ज घेण्याची. सरकार असतं, सरकारला एक कॅबिनेट मंत्रिमंडळ असतं, त्याला काही कायदे नियम असतात, आणि या सरकारच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना जे काही जमिनीच्या संदर्भात नुकसान झालंय, पिकांचं नुकसान झालंय, गावांचे रस्ते उखडलेले आहेत, या सर्व पातळीवर सरकार वाटेल ते करून त्या ठिकाणी पुढच्या 15-20 दिवसामध्ये, महिन्याच्या आतमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळालेली असेल. विकासजी 15-20 महिना एक नक्की काहीतरी पकडायचं, सरासरी पकडायची. मी सरकारमध्ये नाहीये, मी प्रवक्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. अहो म्हणून तर तुम्हाला विचारलं ना, तुम्ही तर अर्थमंत्र्यांचे प्रवक्ते किमान व्हा, किमान विकासराव अर्थमंत्र्यांचे प्रवक्ते व्हा. मुख्यमंत्री असतात, मुख्यमंत्री याच्यावर भूमिका उद्या त्यांचा दौरा संपल्यानंतर मुख्यमंत्री निश्चितपणे त्याचा कार्यक्रम उद्याच्या कॅबिनेटमध्ये बुधवारी जाहीर करतील. लक्षात. बरोबर. फार बरं झालंय तुम्ही बोललात. म्हणजे आता कसं आहे, ज्या वेळेला मी असं म्हणतो की शिवसेनेचा चेहरा आहे, निर्णय कधी होणार, त्यावेळेला तुम्ही म्हणता की शिवसेना कर्ज काढणार आहे. कारण आता ज्या वेळेला मी अर्थमंत्र्यांचे प्रवक्ते व्हा म्हटलं, त्यावेळेला तुम्ही म्हणायला लागलात की मुख्यमंत्री निर्णय घेतील. मी मुख्यमंत्री बोलतोय. इथे पक्षीय चर्चा नाही करायची. तुम्हाला पक्षीय चर्चेत इंटरेस्ट असेल तर जरूर करा. अहो पक्षीय चर्चा काय नाही करायची? तुम्ही प्रवक्ते पक्षाचे म्हणून आहात ना. मी तुम्हाला सांगतो, सरकारचे निर्णय कॅबिनेटमध्ये असतात. कॅबिनेट बुधवारी होईल. बुधवारी कॅबिनेटमध्ये निश्चित शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय होतील. मान्य. चला, कॅबिनेटमध्ये निर्णय होईल. आनंद आहे आम्हाला या गोष्टीचा. येणारी कॅबिनेट काही फार लांब नाहीये, 2 दिवसातच कॅबिनेट होणार आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा तोपर्यंत आटपलेला असेल. मला विकासजी तुमच्याकडून एक भूमिका हवी आहे, आणि तुम्ही ती स्पष्टपणे भूमिका तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून मांडा. तुम्ही राष्ट्रवादी या नात्यानं सरकारला काय सूचना करणार आहात ते सांगा. आमचे नेते माननीय पवार साहेबांनी सर्व दौरा केल्यानंतर आढावा घेतलेला आहे, आणि जिल्ह्यातले प्रत्येक आमच्या पक्षाचे अध्यक्ष त्या ठिकाणी रिपोर्ट देत आहेत, आमच्या पक्षाचे मंत्री त्या ठिकाणी रिपोर्ट देत आहेत. आमच्या पक्षाने माननीय पवार साहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन जगभर त्याचे बातम्या चालू आहेत. पवार साहेबांनी सगळे पर्याय सांगितलेले आहेत. केंद्राकडे मागणी करावीच लागणार आहे. केंद्राने आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही संकटात 1 रुपया नरेंद्र मोदी साहेबांनी कधी दिलेला नाही. ठीक आहे, मान्य. चर्चेसाठी मान्य करून चालू. केंद्रानं कधीच मदत केली नाही. तुम्ही स्वतःच्या खिशात किती वेळा हात घातलात? भ्रष्टाचार बंद केला यांचा म्हणून पोटदुखी. बुधवंत तुम्ही चौकातल्या पहाडावर चलप्पा मारता काय? अहो बुधवंतांचं राहू देत ना. बुधवंतजी 1 मिनिट. रामभाऊ बोलता. अहो 2 रुपयाचा मास्क 10 रुपयाला घेतला. अहो लवंडे साहेब, आरोग्य यंत्रणेमध्ये किती भ्रष्टाचार केला. 2 रुपयाचा मार्क 20 रुपयाला घेतला, 70 रुपयाला घेतला. 5 लाखाचा अहो तुम्हाला महाराष्ट्रापेक्षा बिहारची काळजी पडली. नरेंद्र मोदी म्हणाले बिहारचं माझं विशेष प्रेम आहे. महाराष्ट्राचं प्रेम कुठे गेलं? शेतकऱ्यांसोबत जरा संपर्क ठेवा. शेतकऱ्यांचं प्रेम गेलं कुठं? 1 मिनिट. आता पक्षीय चर्चा करू नका म्हणणारे विकास लवांडे पक्षीय चर्चेवर आले. विकासजी 1च मिनिट. विकासजी, माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे. कोकणामध्ये आपण किती मदत दिली आहे त्याचा आकडा आहे का तुमच्याकडे? आकडा नाही, पण शेतकऱ्यांना आणि तिथे उद्ध्वस्त झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत सरकारने केलेली आहे. तिथले उद्ध्वस्त झालेले पूल असतील, रस्ते असतील, त्यांची कामं सुद्धा चालू आहेत. अहो आंबा, नारळ, काजू यांना प्रत्येकी झाडाला दिलेली मदत आहे ना, ती एका हाताच्या बोटांच्या इतक्या ह्याच्यावर मोजून कमी पडेल इतकी परिस्थिती आहे. मदत केलेली आहे हे निश्चित. मदत केलेली आहे हे निश्चित. ठीक आहे. आता राम बुधवंतांना बोलायची संधी देतोय. कृपया त्यांचं म्हणणं ऐका. रामभाऊ, तुम्ही पण मुद्द्यावर राहा. मदतीचा आकडा तुमच्याकडे आहे का? किती मदत द्यायला हवी याची अट निश्चिती आहे का? तुम्ही पण मुद्द्यावर बोला, म्हणजे पक्षीय चर्चेचा वाद नको यायला.
येस, मुळात चर्चा चालू आहे की शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे या भूमिकेसाठी. आणि कशी? पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये 50 लाख हेक्टर वरचं पीक आज ओल्या दुष्काळाच्या सगळ्या छायेमध्ये आहे, नुकसान झालंय. महसूलचे पंचनामे जेव्हा होतील त्याला फार वेळ लागेल. आता खरीप हातातून गेलं, रब्बी येणाऱ्या हातात. शेतकऱ्याच्या बांधावरचं पाणी, माती वाहून गेली, बांधावर उभं राहायला जागा नाही. किती दिवस झाले? अहो साहेब, तुम्ही एसी गाडीत बसून जरा बाहेर या, जरा चिखलात फिरा. किती दिवस झाले? मुळामध्ये तुम्हाला काय झालंय मराठवाडा महाराष्ट्रात हे माहितच नाही. तुम्ही फार फार मोठ्या 25 लाखाच्या फॉर्च्युनर गाडीमधून तुम्ही ऑनलाईन येऊन बोलताय. जरा कधी शेतात फिरा, बघा काय झालंय. तुमच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा तरी फोन उचलून विचारा काय नुकसान झालंय. मी शेतकऱ्याचा मुलगा अभिमानाने सांगतो, माझ्या शेतातलं नुकसान झालंय. आज माझ्या शेतातलं सोयाबीनला कोंब फुटले, बाजरीला कोंब फुटले, कापूस पाण्यात गेलाय. काय सांगता? मक्का गेली. मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नुकसान झालंय. ही भूमिका विरोध राहतो. मालक, तुम्ही सरकारचे मायबाप सरकार तुम्ही आहात. तुमची भूमिका लोकांना भाषे मी शेतात राहतो. शेतात गाडी मी फिरतोय, शेतकऱ्यांच्या शेतात फिरतोय स्वतः. मग नशीब तुमचं, तुमच्या शेतात पश्चिम महाराष्ट्रात चर्चेत आलोय. पश्चिम महाराष्ट्राच्या बांधावर गाडी जात असेल, आमच्या गावात पण गाडी जात नाही हो. इतकं वाईट हाल आहे आमच्या सध्या महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, विकास लवांडे शेतकऱ्यांचे प्रवक्ते आहेत, राम बुधवंत शेतकऱ्यांचे प्रवक्ते आहेत आणि इतर प्रत्येक जण इथे शेतकऱ्यांचा प्रवक्ता आहे. एक राजकीय विश्लेषक आहेत जयंत माइंडकर, त्यांना माझा पुढचा प्रश्न आहे. जयंतराव, ज्या वेळेला मदतीचा विषय काढला जातो त्यावेळेला नेहमी टोलवा टोलवी का सुरू होते? राज्याची आर्थिक स्थिती ही खरोखरच इतकी खालावलेली आहे का की केंद्राच्या शिवाय मदत होणं शक्य नाही? आणि दुसरा मुद्दा, नवं कर्ज काढून मदत करायची असेल तर हा मार्ग व्यवहार्य आहे का? जयंत माइंडकर. पहिली गोष्ट ही टोलवा टोलवी जे कोणी करत आहेत ते सगळे चूक आहेत. ही टोलवा टोलवी करण्यापेक्षा केंद्र अथवा राज्य एवढ्या मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेला आहे. सर्व्हे वगैरेंची गरज नाही. ज्याला म्हणतात रिलीफ, पुनर्वसन नंतर आत्ताच्या आत्ता देणार मदत जी काही आहे, ज्याला आपण अगदी तुटपुंजी जरी कोणी म्हटली तरी हरकत नाही, तरी पण ती प्रत्येक शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. हा निर्णय केंद्र सरकारही घेऊ शकतं आणि राज्य सरकारही घेऊ शकतं. प्रत्येक वेळेला माझ्या दृष्टीने, कारण जे काही मी पाहिलेलं आहे, हे पंचनामे झालेच पाहिजे, त्याच्यानंतर सचिवाच्या सह्या झाल्याच पाहिजे अशी गरज नसते. आपण त्याला इन्स्टंट अशी मदत देऊ शकतो. मला एक समजत नाही हे का होत आहे. कदाचित विरुद्ध पक्षांचं सरकार असल्यामुळे, कदाचित जीएसटीचे पैसे खरोखर दिले जात नसल्यामुळे, आणि कदाचित एक भारतातल्या अतिशय प्रगतिशील असलेल्या महाराष्ट्राला कोरोना त्याच्या पाठोपाठ आलेल्या या संकटामुळे खरोखर इकॉनॉमी खड्ड्यात गेलेली असल्यामुळे, आणि त्याच्यामुळे शरद पवारांच्या सारख्या नेत्यांनी आता कर्ज काढूनच राज्य पुन्हा सावरलं पाहिजे. आपल्याला आठवत असेल जयंत माइंडकर, आपल्याला आठवत असेल भूतकाळामध्ये अशाच पद्धतीनं ओव्हरड्राफ्ट करून राज्य सरकारचे खर्च भागवत अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे प्रयत्न झालेले होते. अगदी आत्ताच्या घडीला कर्ज काढायचं असेल तर एक साधारण आकडा किती? 3000 कोटींचा आहे, 6000 कोटींचा का 10000 कोटींचा? नाही, हे बघा, त्याच्याकरता नुकसानीचा अगदी म्हणजे मला दुर्दैवाने हे सांगावंसं वाटतं, ना केंद्र सरकारकडून ना राज्य सरकारकडून नुकसानीचा एक्झॅक्ट आकडा किती हा तरी आपल्याला सांगण्यात आलेला आहे का अजून तरी? तर तो जर का कळला तर किमान हेक्टरी किती रुपये आत्ताच्या आत्ता दिले पाहिजेत. बरं, अशा वेळेस तुम्हाला आम्ही तुमचं कर्ज माफ करू, तुमचं वीज बिल माफ करू, अशा प्रकारच्या ज्या काही घोषणा असतात त्या घोषणांना अर्थ नसतो. त्या शेतकऱ्याला इमिजिएटली त्याच्या खिशात पैसे पाहिजे असतात, कारण दुसरा दिवस त्यांना जगायचा असतो. अगदी बरोबर आहे. मला याच निमित्तानं पुढचा प्रश्न विचारायचा आहे तो आपल्या सोबत असलेल्या रविकांत तुपकर आणि सचिन मुळूक यांना. सचिनजी, पहिला प्रश्न तुम्हाला. शेतकऱ्यांना तातडीनं हातात पैसे असण्याची गरज आहे. जेव्हा कोल्हापूरला पूर आला त्यावेळेला रोख रकमेची मदत केली गेली होती, आज धनादेश दिले गेलेले आहेत. कुठे भरायचे धनादेश? सचिन मुळूक, आपल्याला विचारला प्रश्न. हॅलो, तुमचा प्रश्न आवाज येत नाहीये मला. मी प्रश्न असा विचारला की कोल्हापूरला ज्या वेळेला मागच्या वर्षी पूर आला त्यावेळेला रोख रक्कम देण्यात आली होती, आज मदतीचे धनादेश दिले आहेत.
हे धनादेश जाऊन भरायचे कुठं, बँका चालू आहेत का, ते वटणार कधी, तिथून परत पैसे काढायचे कसे, थेट मदत द्यायला अडचण काय, रोख रकमेची मदत सुरू करायला काय अडचण आहे, माणशी 5,000 रुपये आत्ताच्या आत्ता दिले जाऊ शकतात का? प्रसाद सर, शेतकऱ्यांना तातडीची मदत कशी लवकर मिळेल यासाठी सर्व मंत्रिमंडळ, सर्व नेते मंडळी महाविकास आघाडीचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये जाऊन आढावा जितक्या लवकर घेता येईल तितक्या लवकर प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतायत. त्या आढावा एकत्रित करून लवकरच त्या ठिकाणी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्याच्या हातामध्ये जी काही मदत पोहोचवायची ती थेट त्यांच्या हातामध्ये पोहोचल यासाठीच ही व्यवस्था पूर्णपणे कामाला लागलेली आहे. नक्कीच यामध्ये सचिनजी एक गोष्ट मी पुन्हा सांगेन, नक्की मदत सचिनजी पुन्हा एक गोष्ट सांगेन की या सरकारचा चेहरा शिवसेनेचा आहे आणि शिवसेना ही कायम धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. धडाकेबाज निर्णयाची अपेक्षा असताना आत्ता पंचनामे करू, मग कॅबिनेटची बैठक करू, मग कर्ज काढू, मग निर्णय देऊ, असं का होतंय सचिन मुळीक? निदान यामध्ये एक गोष्ट समोर आली पाहिजे, एक लक्षात आली पाहिजे की नुकसान झाले, किती नुकसान झालं हे 100% खरं आहे, परंतु त्या नुकसानीचा आकडा समोर आला पाहिजे. तो समोर आल्यानंतर त्या पद्धतीची तरतूद करून थेट शेतकऱ्यांच्या हातामध्ये तो पैसा पोहोचण्याचं काम हे सरकार नक्कीच करणार आहे. ठीक आहे, रविकांत तुपकर, सरकारला अजून अंदाज येत नसावा की किती नुकसान झालंय? सरकारजवळ एवढी मोठी यंत्रणा असते की त्यांना फार कमी दिवसामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंदाज येत असतो, कारण सरकार नावाची यंत्रणाच अशी आहे की सरकारनं म्हणजे राजा बोलले आणि दल आले अशी सरकारची परिस्थिती असते. सरकार हे मायबाप असतं, सरकार हे राजा असतं. जेव्हा जेव्हा प्रजा संकटात येते, जेव्हा जेव्हा लेकरू संकटात येतं तेव्हा बापाला पुढे यावं लागतं. प्रजा संकटात असली तर राजाला पुढे यावं लागतं. त्याच्यामुळे याचा अंदाज यायला काही फार वेळ लागत नाही. आणि रोख रक्कम आणि रविकांतजी एक आणखी मुद्दा की गावागावात तलाठी नावाचा एक यंत्रणेचा घटक कार्यरत आहे. त्या तलाठ्यानं वर माहिती पाठवली असणार, ती माहिती वर 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 जात जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत, तिथून पुढे मुख्य सचिव, तिथून पुढे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली असेल. अपेक्षा गैर नाही. प्रसादजी असं आहे की तलाठी लोक जे आहेत गावा महसूल यंत्रणेतले काम करणारे, यातले बरेचसे तलाठी गावातल्या कुठल्या तरी पुढाऱ्याच्या घरी जाऊन घरी बसल्या सर्वे करायची एक पद्धत विदर्भ मराठवाड्यामध्ये सुरुवातीपासून आहे. म्हणजे कोणाच्या तरी पुढाऱ्याच्या घरात जायचं आणि तिथे कागदावर लिहायचं आणि मग त्यांचे चॅलेंज झपाटे त्याच्यात टाकायचे, अशा पद्धतीने यंत्रणा आतापर्यंत सुरू होती. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर हे सगळं 2-4-5 दिवसात हे सगळं काम बऱ्यापैकी संपू शकतं किंवा आठवडाभरात संपू शकतं. पण आता नेत्यांचं असं चाललंय, नेते लागले स्पर्धा करायला, त्या मी कसा शेतकऱ्यांचा कैवारी आहे, मी मदत मिळवून देतो, मी तुम्हाला असं करून देतो. आता या सगळ्या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर एकत्र बसण्याची गरज आहे, केंद्राकडे जाण्याची गरज आहे, राज्य पातळीवर कॅबिनेट. याच मुद्द्यावर एक छोटीशी विश्रांती घेतो, कारण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण रविकांतजी मांडला, तो म्हणजे श्रेयवादाच्या लढाईचा. लक्षवेधीच्या पुढच्या भागात त्याच मुद्द्यावरची चर्चा की नक्की आत्ता महाराष्ट्रात राजकारणाची पेरणी पण सुरू आहे का? जरासं पहा ना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे. जरासं पहा ना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र एका पाठोपाठ एक संकटाचा मुकाबला करतोय. ताजं संकट परतीच्या पावसानं निर्माण झालंय. या परतीच्या पावसानं निर्माण झालेल्या संकटात शेतकऱ्याला मदत करायचा मुद्दा जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला सत्ताधाऱ्यांमधले प्रमुख व्यक्ती या नात्यानं मुख्यमंत्री म्हणतात की केंद्रानं पैसे दिले तर मदत शक्य आहे. त्यांना विरोधी पक्षनेते प्रश्न विचारतात की सगळं केंद्रानंच करायचं, राज्याची जबाबदारी काय? आणि या दोघांच्याही वादात एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णायक भूमिका घेतली जाते, ती शरद पवार यांच्याकडून. पवार साहेब म्हणतात की कर्ज काढा आणि मदत करा. एक प्रकारे शरद पवार यांनी घेतलेली भूमिका हा त्यांचा आदेश समजायला हवा.
विकास लबांडे आपल्या सोबत आहेत. विकासजी, आपण पवारांच्या भूमिकेला पूर्णपणे ऐकून आपली प्रतिक्रिया द्याल अशी अपेक्षा बाळगतो. थोरले पवार साहेब म्हणतात की कर्ज काढा आणि तात्काळ मदत करण्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूला अजितदादा असं म्हणतात की जवळपास 60,000 कोटीचं कर्ज आधीच राज्यावर आहे. आता यातून पुढचा मार्ग कुठला? आणि जो महत्वाचा मुद्दा थोड्या वेळापूर्वी रविकांत तुपकर यांनी मांडला की ही श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे. रविकांत तुपकर, आपण आपला मुद्दाच पूर्ण करा. मगाच्या वेळेचा आपण असं म्हणत होतात की श्रेयवादाची लढाई मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि ही श्रेयवादाची लढाई ही शेतकऱ्याला मदत द्यायला प्रतिकूल वातावरण निर्माण करते. रविकांतजी. बरोबर आहे प्रसादजी. या राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा लागल्यामुळे मी कसं शेतकऱ्यांचा कैवारी आहे, दुसरा सांगतो मी कसं शेतकऱ्यांचा कैवारी आहे, आणि या सगळ्या याच्यामध्ये आमच्या हातावर मात्र तुरी शेतकऱ्यांच्या, आमच्या पदरात काही पडत नाही. यांच्या आश्वासनं आणि हे सगळं ऐकून अक्षरशः म्हणजे आम्हाला त्या सगळ्या गोष्टींची सवय झालेली आहे. आता भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आलेली आहे. नाही, पण रविकांत तुपकर मध्ये आपल्याला मध्ये यासाठी थांबवतो. रविकांतजी, माझा प्रश्न आपल्याला असा की हा श्रेयवाद का असावा? 3 पक्षांचं सरकार आहे, ते तिघही एकदिलानं साथ आहेत ना एकमेकांच्या. आता या गोष्टी सगळा कंटाळा आलेला आहे. आता फक्त थेट आम्हाला मदत पाहिजे, याच्या पलीकडे आम्हाला काय नाही. आम्ही हातभार झालेलो शेतकरी. रविकांतजी, मी एक पुढचा प्रश्न पण आपल्याला विचारला होता की ही श्रेयवादाची लढाई का असेल सरकारमध्ये? ते तिघ जण काही वेगळे नाही आहेत, ते तिघही एक आहेत असंच सांगितलं जातं वारंवार. विकासजी, रविकांत तुपकर म्हणतात श्रेयवादाची लढाई आहे. दुसऱ्या बाजूला पवार साहेब सांगतात कर्ज काढा, मदत करा, आणि धाकले पवार असं म्हणतात, म्हणजे अजितदादा म्हणतात की आधीच 60,000चं कर्ज आहे. मुळात श्रेयवादाची लढाई जन्माला आली आहे का? आणि कर्ज असताना आणखीन कर्ज घ्यायला आपल्याला काही अडचण आहे का? श्रेयवादाची लढाई बोलण्यात काही तथ्य नाहीये. रविकांत तुपकरजींना मी सांगतो, राजू शेट्टींचं विधान परिषदेवर नामनिर्देशन झाल्यामुळे रविकांत तुपकरांना कदाचित नाराजी आली असेल म्हणून ते कदाचित असं बोलत असतील. शक्यता नाकारता येत नाही तशी. परंतु तो मुद्दा जाऊ द्या. श्रेयवाद वगैरे काही नाही. सगळेजण शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते मंडळी प्रयत्नशील आहेत. आणि पाऊस झालेला असे 4 महिने झाले, तर 4 महिने झाले काही झालं नाही असं नाही झालेलं. पाऊस आता होतोय, अतिवृष्टी होते, हे गेल्या आठवड्याभरातलं सगळं चित्र आहे, मागच्या 3 दिवसातलं काही चित्र आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पाऊस उघडला की लगेच बँक अकाउंटवर पैसे यायला पाहिजेत असं जर कोणी बाळबोध आणि भास्कर अपेक्षा करत असतील तर ते मी त्याला सहमती देत नाही. अशी जादूची कांडी कुठेही जगात कोणाकडे नाही. ठीक आहे, जादूची कांडी जगात कोणाकडे नाही. एक अंदाज व्यक्त करू शकता? आपण स्वतः राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहात, त्या निमित्तानं हा अंदाज व्यक्त करा. अजितदादा म्हणाले 60,000 कोटींचं कर्ज आहे. अशा स्थितीमध्ये राज्य आणखीन किती कर्ज काढू शकतं? विकासजी. मला हेच सांगायचं, तुम्हाला मी सुरुवातीलाही सांगितलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटला 22,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारकडनं जीएसटीचे येणे बाकी आहेत. याच्यासाठी वारंवार जीएसटी मीटिंग, काउन्सिल मीटिंग मध्ये सरकारला मागणी करण्यात आलेली आहे, परंतु त्याच्यावर कधीही कार्यवाही अजून झालेली नाही. मान्य ना, मुद्दा आत्ताच्या घडीला तुमचा मुद्दा तर्कासाठी मान्य करू, मी तो नाही मुद्दा काढलेला. मी तुम्हाला काय म्हणतोय, ते पैसे राज्याचेच आहेत. राज्यात पैसे कुठून येतात? जीएसटी गोळा करतं राज्य सरकार आणि केंद्राला देतं. ते पैसे राज्य सरकारला कशासाठी वापरायचे राज्य सरकार ठरवणार. निश्चित. मग याच्यासाठी थोरले पवार साहेब जाणार आहेत ना पंतप्रधानांना भेटायला. प्रोसेस तुम्ही थोरले धाकटे असा मुद्दा करू नका. तुम्ही जरा कुत्सित प्रश्न जर विचारले असेल तर मला चर्चेत रस नाही तुमच्या. नाही, याच्यात काही आता कुत्सितपणा नाही. मी थोरले आणि धाकटे म्हणालो कारण ते वयानं मोठे आहेत ना. मी नाव घेतो, ठीक आहे. घरगुती विषय. तुम्ही मुद्द्याला भरकटवू नका. विकासराव, मी प्रश्न काय विचारला होता? 60,000 कोटीचं कर्ज आहे असं अजितदादा म्हणतात. मागच्या सरकारने फडणवीस जेव्हा पायी उतार झाले 5 लाख कोटी रुपये या राज्यावर कर्ज करून गेलेले आहेत. 5 लाख कोटींचं कर्ज आता 60,000 झालं का? कारण नवा आकडा 60,000 दिलाय अजितदादांनी. अजितदादांनी काय सांगितलं नीट बघा. मी बाईट काढून दाखवू का तुम्हाला? अजितदादांचा बाईट तयार आहे आपल्याकडे. मला तुम्ही मुद्द्यावर या अशी विनंती करावी लागेल. विकासजी, राज्याचं टोटल कर्ज नाही सांगितलं. विकासजी, ठीक आहे, अजितदादांनी एक कुठला तरी आकडा सांगितला. मला एवढंच सांगा ना विकासजी, किती कर्ज काढलं जाऊ शकतं? विकासजी, आपण राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहात, मला कृपया सांगा किती कर्ज काढलं जाऊ शकतं? पवार साहेबांनी सांगितलं ना, कर्ज काढा आणि मदत करा. तुम्हाला उद्या मंगळवार आहे, बुधवारी सरकारच्या कॅबिनेटमध्ये निर्णय होत असतात. कुठला इथं हुकुमशाही नाही, आपल्याकडे लोकशाही आहे. कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाचं धोरण ठरतं, त्या धोरणामध्ये
निश्चितपणानं शेतकऱ्यांना मदत कार्याच्या संदर्भात विचार केला जाईल, त्याचे निर्णय होतील आणि बुधवारी आपल्या पत्रकार परिषदेची सरकारच्या वाट पाहू आपण. ठीक आहे, फार बरं झालं तुम्ही हे बोललात, खूप खूप आभार. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, मदत बुधवारपर्यंत मिळणार नाही. राम बुधवंत, उद्या मंगळवार आहे, कधी मिळायला पाहिजे अशी जादूची कांडी आहे का कोणाकडे? अरे ठीक आहे ना, मान्य करतो ना, आम्ही कुठे म्हणतो तुम्ही जादूची कांडी फिरवा. प्रश्न कसे विचारू शकता तुम्ही? अरे आता तुम्ही स्वतःच म्हणताय ना की बुधवारपर्यंत कॅबिनेट पर्यंत थांबा म्हणून, म्हणजे बुधवारपर्यंत मदत नाही मिळणार ना. तुम्ही चर्चेत असे निष्कर्ष काढताय, पंचनामे नको, आढावा नको, माहिती घ्यायची नाही, काही घ्यायची नाही, पाऊस होत की दुसऱ्या मिनिटाला पैसे गेले पाहिजे. पंचनामे नको, माहिती घेऊ नका असं काही आम्ही म्हटलेलं नाही. प्रश्न विचारला नाही. विकासजी, तुम्ही स्वतः म्हणालात ना की बुधवारपर्यंत मदतीचा निर्णय होईल म्हणून. निर्णय कुठे होतात? शासनाचे निर्णय कुठे होतात? अहो, शासनाचे निर्णय जागेवर होतात. भूतकाळ इतिहास महाराष्ट्राचा मला काढायला लावू नका. महाराष्ट्रात जर समजा करायचे असतील ना निर्णय, तर कॅबिनेट पर्यंत थांबायची गरज नसते. किती नुकसान द्यायची, किती नुकसान झालेली याचा आढावा घेऊन 2 दिवसामध्ये कॅबिनेट बुधवारी होणार. त्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणार तर कुठे घरी? ठीक आहे ना, मी कुठे नाही म्हणतोय की तुम्ही कॅबिनेटच्या शिवाय निर्णय करा, माझा नाही आग्रह. विकासजी, मी एवढंच सांगतोय की तुम्ही बुधवारपर्यंत निर्णय घेण्यासाठी वेळ मागता आहात. बुधवारपर्यंत निर्णय होणार नाही, मदत मिळणार नाही, एवढं तर नक्कीच तुम्ही स्वतः सांगताय ना. मी कुठे म्हणालो असं? जादूची कांडी नाही कोणाकडे. परत जादूच्या कांडीवर आलात, परत जादूच्या कांडीवर आलात. मान्य करतो, जादूची कांडी नाहीये. मी असं अजिबात म्हणणार नाही की तुमच्याकडे जादूची कांडी आहे. तुम्ही स्वतःच सांगताय ना कॅबिनेट पर्यंत थांबा, निर्णय कॅबिनेटमध्ये होईल. निर्णय कॅबिनेटमध्ये होईल ना. एकच मिनिट, आता विकासजी आपल्या दोघांनाच नाही चर्चा करायची आहे. विकासजी, आपल्या दोघांना नाही चर्चा करायची आहे, तुमचा मुद्दा पोहोचला. राम बुधवंतांना मला विचारायचंय. राम बुधवंत, निर्णय कॅबिनेटमध्ये होणार आहे, कॅबिनेट बुधवारी आहे, आज सोमवार आहे, बोला. बहुतेक काही दिवसात सरकार पडणार दिसतं असा अंदाज आहे त्यांना. हेच बोलणार तुम्ही, सरकार पडण्याची वाट बघा, बिहारच्या प्रचारात गुंतून राहा. अजून पंतप्रधान देशाच्या महाराष्ट्राच्या नुकसानीबद्दल ट्विट करू शकत नाहीत. आपसातल्या पाय गोष्टीवर ट्विट करणारे पंतप्रधान, भाजपच्या पंतप्रधान. देशाला पंतप्रधानाची गरज आहे. देशाला कृषी मंत्री कोण आहे माहितीये का महाराष्ट्राला? अहो, कृषी मंत्री कोण? महाराष्ट्राचे कृषी मंत्री, देशाचे कृषी मंत्री कोण आहे? महाराष्ट्रात कृषी मंत्री कुठे आहे? आणि त्या शरद पवार कृषी मंत्री कुठे आहे? भागात होता. देशाचे कृषी मंत्री कुठे आहेत? अहो, महाराष्ट्राचे जाणते राजे देशाचे कृषी मंत्री होते. देशाला कृषी मंत्री आहेत का? वाट लावली महाराष्ट्र. कृषी मंत्री आहेत का? देशाला कृषी मंत्री आहेत का? सगळं शेतकरी आत्महत्यासाठी त्यांनी देशाला कृषी मंत्री आहेत का? मान्य विकासजी, तुमचं झालं असेल तर मी तुमच्या प्रश्नाला कृषी मंत्री तेवढं सांगा आणि जीएसटीचे पैसे का थकवले ते सांगा. ठीक आहे विकासजी, एक मिनिट, मला विकासजी आपल्याला आठवण करून द्यायची आहे. तुम्ही अँकरच्या भूमिकेत जाऊ नका. मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, तुम्ही तुमची भूमिका मांडलीत. आता मला पुढच्या व्यक्तीला संधी द्यायची आहे. कृपया आपण राम बुधवंत यांची भूमिका ऐका. रामजी बोला, आपल्यासाठी 1 मिनिट पूर्ण आहे. त्यानंतर मला जयंत माइंडकरांना एक प्रश्न विचारायचा आहे. येस येस येस, ते काय बोलले मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. माझी भूमिका आता चर्चा पण नका करू. तुम्ही ते तुमच्या भूमिकेवर या. बुधवारी कॅबिनेट असेल, निर्णय बुधवारी होईल. पहिला विषय असा आहे की बुधवारी कॅबिनेट झाली तरी यांचा निर्णय होणार नाही, मदत मिळणार नाही. कारण की मागील 1 वर्षामध्ये यांनी कुठल्याही प्रकारच्या मदत दिली नाही. ना कोरोनाचं पॅकेज दिलं, ना शेतकऱ्यांना मदत दिली. आणि त्यांनी केलेल्या घोषणाचा त्यांना विसर पडलेला आहे. कुणाही लोकांना दिलेली नाही. एक पहिला मी फक्त तुम्हाला गुगल सर्च करा एवढं विनंती करतो. मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांनी विदर्भामध्ये जाऊन संत्र्याच्या बागामध्ये घोषणा केली होती, फळबागाला 1 लाख रुपये देणार, मिळालं पाहिजे. बाग कोरडवाहू आणि जिरायती शेतीला 50,000 रुपये देणार. ही त्यांची घोषणा आहे, माझी नाही. तेवढी आठवण मी देतो. दुसरं, माननीय सन्माननीय मुख्यमंत्री, आमच्या महाराष्ट्राच्या घरात बसून कारभार करणारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी एक घोषणा माझ्या जिल्ह्यात येऊन केली होती. मी जिल्ह्यामध्ये आहे, परभणी जिल्ह्याचा. तिथं घोषणा ज्या बांधावर केली तो बांधच वाहून गेला. आज त्या बांधाची आठवण स्मरून मी तुम्हाला विनंती करतो. त्यांनी घोषणा केली, मी सरकारमध्ये आलो तर 50,000 रुपये देईल. काय घोषणा, काय फक्त आठवण दिली. एक त्यांचे रामभाऊ, वेळेची मर्यादा आहे. रामभाऊ, वेळेची मर्यादा आहे. पटकन एक मुद्दा तुम्ही जो उपस्थित केलात त्या संदर्भाने सचिन मुळूक यांना विचारावंसं लागेल. सचिनजी, प्रश्न आणि चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचली असं मला वाटतं.
आता मला सांगा, ज्या घोषणा मुख्यमंत्री व्हायच्या आधी केल्या गेल्या होत्या त्या वारंवार चर्चेत येतात, त्याची आठवण करून दिली जाते आणि सत्तेत आल्यानंतर वर्ष होत आलं असताना सुद्धा त्या घोषणा पूर्ण झालेल्या दिसत नाहीत. असं का व्हावं शिवसेनेच्या नेतृत्वाकडून? नाही, मला वाटतं बुधवंत सरांना तर चुकीची माहिती समोर आणण्याचा प्रयत्न झालेला आहे की ज्या ज्या घोषणा, ज्या आश्वासनं महाराष्ट्राच्या जनतेला उद्धवजींनी दिलं होतं त्यापैकी तुमच्या डोळ्यासमोरच आहे कर्जमाफीचा विषय. तो पूर्णतः यशस्वीपणे आम्ही फार कमी वेळामध्ये आणि शेतकऱ्यांना कमी त्रास देता एकदम कमी वेळामध्ये त्यांना आम्ही ती गोष्ट पूर्ण केली. प्रत्येक कमिटमेंट ज्या शेतकऱ्यांशी ह्या महाराष्ट्रातल्या जनतेशी केलेल्या आहेत ती प्रत्येक कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी आम्ही शिवसेना म्हणून, महाविकास आघाडी सरकार म्हणून बांधील आहोत आणि त्या आम्ही पूर्ण करणारच. 50,000ची मदत घोषित केलेली होती, तुम्हाला आठवत असेल. परंतु 1.5 लाख हेक्टरची मदत घोषित केली त्यांचा जो होती. पक्ष आहे त्या पक्षाला प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण घुसवून कशा पद्धतीने अडथळे निर्माण करता येतील यासाठी जास्त स्वारस्य मला या ठिकाणी दिसतंय. ठीक आहे, भारतीय जनता पार्टीला राजकारण करायचंय असा आक्षेप सचिन मुळूक मांडतायत आणि त्यांचा दावा आहे की जे जे शब्द यापूर्वी आश्वासन स्वरूपात दिले गेलेले होते तो शब्द पूर्ण केलेला आहे. जयंत माइंडकर, जाता जाता वेळेची मर्यादा असल्यामुळे पटकन आपल्याकडून अपेक्षित करतो, आत्ताच्या घडीला मदतीच्या मुद्द्यावरून राजकारणाची पेरणी करून कोणाला कसलं पीक काढायचं आहे? जयंत माइंडकर. दुर्दैवाची गोष्ट आहे की खरं तर केंद्र काय राज्य काय कोणीही इतक्या मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं असताना तातडीने कॅश, रोखीची रक्कम आमच्याकडनं एवढी गेली असं एका मिनिटात होऊ शकत असताना हे पक्ष दोन्ही राज्य सरकार जर का असं एकमेकांवर टोलवाटोलवी करत असतील तर बिचाऱ्या शेतकऱ्यांनी उद्याचा दिवस कसा पाहायचा, उद्याचा दिवस कसा काढायचा हा खरा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कोणीही देत नाही. कॅबिनेट केव्हा होते, जीएसटीचे पैसे केव्हा येतात, हे सगळं आम्हाला तुमच्याहून जास्ती माहिती आहे, ते नका सांगू. या क्षणी ज्याचं पीक वाहून गेलंय, ज्याची माती वाहून गेलेली आहे, त्याच्या खिशात उद्या करता, त्याच्या मुलांच्या करता, त्याच्या घरच्यांच्या करता तुम्ही 5,000 प्रत्येकी देऊ शकत नाही का? मला असं वाटतं, माझा अनुभव असं सांगतो की हा निर्णय तुम्ही एका मिनिटात घेऊ शकता. अगदी बरोबर आहे जयंत माइंडकर, आणि याच्यासाठी कुठल्याही प्रकारे कॅबिनेटची गरज नसते. रविकांत तुपकर, आपल्यासाठी शेवटची 30 सेकंद आहेत. मी तुम्हाला थेट भविष्यसूचक प्रश्न विचारतोय. तुम्ही कृपया महाराष्ट्रात डिसेंबरची परिस्थिती काय असेल आजच्या घटनेला नजरेसमोर ठेवून सांगा. शेतकऱ्यासमोर पुढच्या 3 महिन्यांपर्यंत काय आव्हानं आहेत, ती सोडवण्यासाठी काय करायला पाहिजे? 1, 2, 3 करून पटकन उत्तर द्या. असं आहे की सगळ्यात पहिले मी 2 सेकंद शिल्लक घेतो. विकास लावंडेंच्या प्रबोधनाने मी धन्य झालेलो आहे. त्यांनी जो माझ्यावर आक्षेप घेतला की राजू शेट्टी साहेबांना विधान परिषदेची जागा दिली म्हणून रविकांत तुपकर नाराज झाले, तर त्यांना माहित नसेल की शेट्टी साहेबांना विधान परिषद द्यावी हा आमचाच आग्रह होता आणि त्यांचा पक्ष काय आमच्यावर उपकार करत नाही विधान परिषद देऊन. आम्ही चपला घातल्या त्यांच्याकरता मतं मागायला महाराष्ट्रभर. हे महत्वाचं मला विकास लावंडेंना सांगायचंय. आणि ते अत्यंत विषय सोडून बोलत होते, त्यांना भाषण करायला कुठं संधी मिळाली नाही की काय बऱ्याच दिवसापासून, त्याच्यामुळे आज त्यांनी भाषणच केलं. दुसरं, तुम्ही ज्या मला या ठिकाणी विचारले की डिसेंबर पर्यंत काय परिस्थिती असेल, आता जर का शेतकऱ्यांना प्रसादची मदत झाली नाही तर रब्बीचा हंगाम शेतकरी कसा करतील? आता हरभरा पेरायचा किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, गहू हिवाळ्यामध्ये गहू येणार आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांजवळ 1 रुपया सुद्धा शिल्लक नाही. त्या जमिनीचा पोत गेलेला आहे, रब्बीचा हंगाम सुद्धा वाया झालेला आहे. त्याच्यामुळे डिसेंबर पर्यंत परिस्थिती एवढी भयावह होईल, या 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसतील जर का सरकारने मदत केली नाही तर. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात. वेळेची मर्यादा असल्याने आपण ही चर्चा इथेच आटोपती घेतोय. मात्र या विषयाचं अत्यंत सखोल विश्लेषण जय महाराष्ट्रवर क्षणाक्षणाला सुरू आहे. तेव्हा ताज्या बातम्यांसाठी आपण चुकू नका, फक्त जय महाराष्ट्र. जरासं पहा ना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे.